प्रगती झाली, प्रगतीपर्यंत प्रगती आली महाराज. थोडस मी तुम्हाला दोन अंगाने बोलण्याचा प्रयत्न, माझ्यापेक्षा तुम्हाला लगेच दिलाय का. प्रगती झाली, भोग आले, पण भोग एकटा येत नाही. आता सध्या जेवढे रोग आहेत मला सांगा, एक 20-25 वर्ष पाठीमागे गेलो, एवढे रोग होते? माणसं तीच आहेत ना, पण रोग आता वाढले. मला सांगा, एक 25-30 वर्षापूर्वी घरामध्ये गोळ्यांचं पाकिट कधी बीपीचं होतं? पाकिट कधी आलंय सांगू का? कारण ज्या दिवशी घरात तेलाचा डबा आला त्या दिवशी गोळ्यांचं पाकिट आलं महाराज. त्या दिवशी बीपी सुरू झाला. जोपर्यंत सुभाष महाराज घरामध्ये काचेच्या बाटलीत तेल होतं ना, जरा लहानपण आठवा सर्वांचं, सर्व तुम्ही जाणते आहात. कशामध्ये तेल यायचं मेजर साहेब? काचेच्या बाटलीत. किलोभर कशाचं तेल हो? फार फार तर पावशेर तेल. आमची आई, आजी, आमचे आजोबा काचेच्या बाटलीमध्ये ते तेल आणायचे महाराज. किती गोड होतं ते जेवण. आता वाटतंय ते खूप छान होतं, खूप छान होतं महाराज. माणूस मोठा होण्याचा प्रयत्न करतो, पण मोठं होत होता सगळं लहानपण तो विसरून जातो बघा. ऐका, मग आमची आजी तेल घ्यायची, किती सुंदर होतं ते जेवण ऐका. जेव्हा बापकर महाराज भाजी करण्याकरता आजी तेल टाकायची चुलीवरती, तेव्हा गॅस नव्हता, चुलीवरती कढई ठेवायची आणि भाजी करता तेल ओतायची. तेल ओतण्याची प्रक्रिया पण पाहण्यासारखी होती महाराज. तेल अशी ओतायची, त्या 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 बाटलीला कॉक नव्हता पण कॉक होता. त्या बाटलीला कॉक नव्हता पण कॉक होता तो बोटाचा. अहो, ती तेलाची धार त्या कढई जाईपर्यंत कॉक, बरोबर ना? काय लिकेज व्हायची ताकद आहे बाटलीची, बरोबर ना? तो कॉक बंद व्हायचा महाराज. अगदी प्रमाण थोडं होतं, पण रोग सुद्धा कमी होते. माफी मागून बोलतो गड्या, आता श्रीमंत झालो आपण, आता परिस्थितीनं श्रीमंत झालो, पण पुढंच आहे का, आता रोगानेही श्रीमंत झालोय गड्या, बरोबर ना? रोगही तेवढे आले महाराज. पूर्वी बीपी सारखा आजार नव्हता, पण आता मात्र आपण केलेलं कर्म, आपली प्रगती. आता प्रत्येकाला बीपीची गोळी खावी लागते, कोणाला शुगरची गोळी. प्रगती केली आणि पहिलं बरं होतं, प्रत्येक घरात आमच्या गावरान गायच्या शेणाचं सारवण होतं. जोपर्यंत घरामध्ये शेणाचं सारवण होतं काका, तोपर्यंत गुडघ्याची गोळी खायची गरज नव्हती हो. ज्या दिवशी घरात हायफाय फरशी आली, त्या दिवशी गुडघ्याच्या हायफाय गोळ्या आल्या. प्रगती झाली महाराज. का बरं? भोग एकटा कधी येत नाही, भोग आपल्या सोबत रोगाला घेऊन येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये पहिली भीती भोगी रोग भयम, दुसरी कुलेच्युत भयम, कुलवान माणसाला कुलच्युत होण्याची भीती. भोगी रोग भयम, कुलेच्युत भयम वित्ते, पैशावाल्या माणसाला नृपाला ईडीची इन्कम टॅक्सची भीती. झोप लागत नाही पैशावाल्या माणसाला हो. ज्याच्याकडे भरपूर पैसा, झोप लागत नाही, सारखं उठून बघत आहे का गेला. का बरं? इन्कम टॅक्सची भीती महाराज. मग असं माझं वाक्य ऐकलं बघा तर साहेब, मी ऐकलेलं वाक्य, माझ्या पदार्थ नाही. इन्कम टॅक्सच्या भीतीमुळं बऱ्याच मंत्र्यांनी पक्ष बदलले असं मी ऐकून आहे बरं का. आणि एक मंत्री म्हणले कोणतरी, ते साहेब मला काय नाव माहित नाही पाटील, ते म्हणले आता इकडं आल्यापासून मला चांगली झोप लागते. विठ्ठल विठ्ठल ही पळव कशा करताय? फक्त सुभाष महाराज, फक्त ईडीच्या भीतीमुळे. ईडी लईच ईडी हो, ते कोणाला सोडत नाही.